टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि विदर्भात जर आपण पाहिलं तर उन्हाची चाहूल लागलेली आहे, तापमानात वाढ झालेली आहे। त्यामुळे अर्थातच फळांच्या मागणीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। त्यामुळे फळांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते ना, अर्थातच त्याचा परिणाम त्याच्या भावावर झालेला आहे। जवळपास 15% जर आपण पाहिलं तर फळांचे भाव अमरावतीमध्ये वाढलेले आहेत। केळी असेल, अंगूर असेल, संत्री असेल, सोबतच टरबूज, खरबूज आणि डाळिंब असेल, खास करून पपई, सफरचंद या संपूर्ण फळांचे दर जे आहेत ते 15 ते 20% वाढलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर शरीरातली पाण्याची पातळी कमी होते, परंतु ही पाण्याची पातळी कायम टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा आहारामध्ये जे आहे ते डॉक्टरांच्या वतीनं फळं घेण्याचा सल्ला दिला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर फळं खाण्याकडे सर्वाधिक कल हा उन्हाळ्यामध्ये असतो आणि त्यामुळे भाववाढ झालेली आहे। काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला देखील सुरुवात होणार आहे। या रमजान महिन्यामध्ये उपवासासाठी जर आपण पाहिलं तर फळांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे। शरीरातल्या थंडावा आणि पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा फळांचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बाजारपेठेमध्ये वेगवेगळे फळं या ठिकाणी आलेले आहे आणि फळांची देखील मागणी वाढलेली आहे। आपल्या सोबत दुकान व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। चाचा, क्या बताएंगे, अभी फल का रेट थोड़ा बढ़ा है, क्या है? अभी फल का रेट बढ़ गया, अभी धूप भी बढ़ गई है, अभी धूप के वजह से अभी रेट बढ़ गया है। जनवरी महीने से बढ़ गया रेट, कब भाव कम होगा बताते नहीं आता। आपण बघू शकतो भाव केव्हा कमी होईल हे सांगता येत नाही, परंतु उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, तापमान वाढलेलं आहे आणि या वाढत्या तापमानामुळे जे आहे ते फळांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर त्यांच्या दरामध्ये 15 ते 20% वाढ झाल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।